नमस्कार. रिद्धी वर्ल्ड स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. नवदुर्गा. मधुरा, तिच्या पती राकेश आणि छोट्या साराचं छोटं पण आनंदी कुटुंब. साराच्या येण्याने मधुरा आणि राकेशच्या आयुष्यात कशाचीच कमी उरली नव्हती. दोघेही तिच्यावर जीवापाड प्रेम करत. उत्तर प्रदेश सारख्या राज्यात असल्याने घरची कुणीच जवळचे नव्हते, म्हणून ते साराची खूप काळजी घेत. सारा 2 वर्षाची होत आली होती आणि तिच्या बोबड्या बोलांनी आणि बाललीलांनी सगळं घर जणू गोकुळ बनून गेलं होतं. एक दिवस राकेश चिंताक्रांत चेहऱ्याने घरी आला. त्याला कंपनीच्या कामासाठी 1 महिना बंगलोरला जायचे होते. परराज्यात इतक्या छोट्या मुलीसह मधुराला 1 महिना एकटं कसं ठेवायचं या विचाराने तो काळजीत पडला होता. मधुरा म्हणाली, मी राहीन व्यवस्थित, काही काळजी करू नका. पण राकेशचं मन मानेना. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्याचं गाव मनमाडपासून 3 तासांच्या अंतरावर होतं आणि मंगलोरला जाणारी रेल्वे मनमाडवरूनच जाणार होती. मधुरा आणि सारा मनमाडला उतरतील. तिथे भाऊ येईल त्यांना घ्यायला आणि राकेश तसाच पुढे जाईल, असा प्लॅन ठरला. त्याने लगेच ट्रेनची तिकिटे बुक केली. 1 महिना मधुरा तिकडे राहील. तोपर्यंत दिवाळी येईल आणि येताना तो घरी येऊन दिवाळी झाल्यावर त्या दोघींना घेऊन परत येईल. सगळं ठरलं. 1 महिन्यासाठी जायचे. त्यात आता दसरा आणि दिवाळी येणार, म्हणून कपडे आणि सामानाच्या 2-3 मोठ्या बॅगा झाल्या होत्या. सारा लहान असल्याने तिच्या कपड्यांची आणि खाण्याची वेगळी पिशवी. असं सर्व घेऊन ते कानपूर स्टेशनवरून प्रवासाला निघाले. लांबचा प्रवास. ट्रेन सकाळी 6ला मनमाडला पोहोचणार होती. 2 मिनिटांसाठी फक्त थांबणार होती. ते गजर लावून झोपले. पहाटे 3ला शेजारच्या माणसाने राकेशला उठवले. अहो, उतरायचं आहे ना ताईंना, मनमाड येते आहे. राकेश आणि मधुरा गडबडून गेले. ट्रेन 3 तास लवकर कशी पोहोचली? पटकन सामान दारात नेले. तोपर्यंत मनमाड आले. राकेशने भराभर सामान प्लॅटफॉर्मवर ठेवले. मधुराशी बोलायलाही वेळ मिळाला नव्हता. तू घाबरू नकोस, मी फोन करतो दादाला, येईल तो लवकर. तो असे बोलत असतानाच ट्रेन सुरू झाली. त्याच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती, पण तोही काही करू शकत नव्हता. ट्रेन दिसेनाशी झाली. मधुरा उतरली. तो प्लॅटफॉर्म मुख्य स्टेशनपासून खूपच दूर होतं आणि ती जिथे उभी होती तिथे पूर्ण अंधार होतं. पहाटेची 3ची वेळ. सारा कडेवर झोपलेली, बरोबर सामानाच्या मोठ्या मोठ्या पिशव्या. संपूर्ण प्लॅटफॉर्मवर कुणीही नाही. फक्त स्टेशनवरचे लांबचे दिवे थोडा प्रकाश देत होते. तेव्हा मोबाईल नुकतेच आले होते. राकेशकडे फोन होता, पण मधुराकडे नव्हता. ट्रेन लवकर आल्याने दीर घर निघाले की नाही, कुठपर्यंत पोहोचले काहीच कळायला मार्ग नव्हता. राकेश आता जवळ नाही. त्याच्याशी संपर्क नाही. लहानग्या साराला घेऊन निर्जळ ठिकाणी अंधाऱ्या जागेवर भीतीने ती थिजून गेल्यासारखी उभी होती. बऱ्याच अंतरावर एक बेंच दिसला, पण सामानाचे काय करायचे? सारा कडेवर झोपलेली. सामान कसे वाहून न्यायचे? तिने तसंच उभं राहायचं ठरवलं. डोळ्यात प्राण आणून स्टेशनच्या बाजूला पाहत राहिली. कधी एकदा दीर येत आहेत असं तिला झालं होतं. पहाटेच्या गार वाऱ्यातही तिचे अंग घामाने भिजून गेलं होतं. थोड्या वेळाने एक हमाल आला. कुठे जायचंय? सामान न्यायचंय का स्टेशनच्या बाहेर? असं म्हणून सामान उचलू लागलं. नाही, कुठे नाही जायचंय, राहू द्या, सामान इथेच, असं ती कसंबसं म्हणाली. तो हमाल स्टेशनकडे गेला. तिथल्या अजून 2 हमालांबरोबर तिच्याकडे बघून काहीतरी बोलत होता. आता मधुराच्या मनात नाही त्या शंका येऊ लागल्या. असं ती कसंबसं म्हणाली. तो हमाल स्टेशनकडे गेला. तिथल्या अजून 2 हमालांबरोबर तिच्याकडे बघून काहीतरी बोलत होता. आता मधुराच्या मनात नाही त्या शंका येऊ लागल्या. पूर्ण स्टेशनवर एकही प्रवासी नाही. ते 2-3 हमाल फक्त. त्यांच्या मनात काही असेल का? तिला नाही त्या शंका येऊ लागल्या. मनात देवीचा धावा सुरू केला. मला या संकटातून वाचव. तिने साराला छातीशी घट्ट धरले. पर्स गळ्यात अडकवून पुढे घेतले. काही झाले तरी सारा आणि पर्स सांभाळायचे. सामान गेले तर जाऊ दे. देवीनेच तिला जणू शक्ती दिली, धैर्य दिलं. तिच्यातील आईने दुर्गेचे रूप घेतले. तिला आठवले, सारासाठी फळे कापायला फोल्डिंगचा चाकू पर्समध्येच ठेवला आहे. तिने तो बाहेर काढला. देवी जशी त्रिशूळ घेऊन राक्षसांचा वध करायला सज्ज होते, तशी ती ही चाकू घेऊन येणाऱ्या कोणत्याही संकटाशी मुकाबला करायला तयार झाली.
ती आता घाबरणार नव्हती. तेव्हा कोणतेही संकट घरावर आणि आपल्या बाळावर येत तेव्हा स्त्रीमधील दुर्गा जागी होती. ती मग काहीही करायला तयार होती. एव्हाना साराही झोपेतून उठली. ती कडे येऊन खाली उतरायची म्हणत होती, पण मधुराची तिला खाली ठेवायची हिंमत नव्हती. तिने साराला अजूनही छातीशी घट्ट धरून ठेवले आणि तिला त्यातले 2 हमाल तिच्याकडे येताना दिसले. मधुरामध्ये आता कुठून बळ आले काय माहीत, पण तिने तो चाकू त्यांना दिसेल असा धरला. पिशवीतील साराचा खेळण्याचा मोबाईल घेतला. तो हातात घट्ट धरला आणि मोठ्याने फोनवर बोलू लागली. हो का, स्टेशन जवळ पोहोचलात तुम्ही? मी जरा दूरच्या प्लॅटफॉर्मवर उभी आहे. हो हो, या लवकर, असं काहीतरी बोलत बसली. चेहऱ्यावरचे आधीचे भीतीचे भाव गेले होते. आता तिच्यातील दुर्गा जागी होऊन चेहरा निग्रही झाला होता. ते दोघे जवळ आले. तुम्हाला सांगितले ना, मला कुठेही जायचे नाहीये. ते समजत नाहीये का? आलेत माझ्या घरचे आता, चला निघा इथून. तिचा आवेश, हातातला सुरा आणि मोबाईल त्यामुळे ती थोडे चाचपले आणि दूर निघून गेले. ते गेल्यावर मधुराने निश्वास सोडला. 5 वाजून गेले होते. दुसरी एक ट्रेन आली. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरती थोडी वर्दळ झाली. तिला आता कशाची भीती उरली नव्हती. तेवढ्यात धीर येताना दिसले. तिचा जीव भांड्यात पडला. त्यांच्याबरोबर स्टेशनच्या बाहेर पडताना मनावरचं ओझं उतरल्यासारखं झालं होतं तिला. किती मोठ्या दिव्यातून आपण गेलो याची जाणीव होताच तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू बाहेर पडू लागले. धीरांच्या फोनने राकेशशी ती बोलली. त्यांचीही अवस्था काही वेगळी नव्हती. दोघेही मोठ्या अग्निदिव्यातून बाहेर पडले होते. 2 दिवसांनी नवरात्र सुरू होणार होते. पण दुर्गा मातेने आधीच येऊन तिला आशीर्वाद दिला होता. प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गेचा अंश असतो. राक्षसाच्या त्रासापासून पृथ्वीला वाचवायला देवीला आपले शांत रूप सोडून चंडीचे रूप घ्यावे लागले. तसेच एका सामान्य स्त्रीलाही वेळ आल्यावर आपल्या ती रणचंडिका जागी करावी लागते. घाबरून हिंमत सोडण्याऐवजी संकटाचा मुकाबला करावा लागतो. आणि मधुरानेही हेच केले. तिच्या ती नवदुर्गा जागी झाली आणि जवळजवळ 2.5 तास ती एकटी लढली आणि संकटातून स्वतःला आणि बाळाला वाचवले. जणू दुर्गाच तिच्यात अवतारली. समाप्त. नमस्कार. कथा आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.